नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा एकीकडे आणि राजकीय क्षेत्रात शरद पवार यांचा दुसरीकडे असे आज कोल्हापूरमधले चित्र राहिले। द्रौपदी मुर्मू कोल्हापुरात आल्यानंतर विमानतळावरून थेट महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला गेल्या। दर्शन घेऊन त्या थोडा वेळ विश्रांती घेऊन वारणेकडे मुख्य समारंभासाठी रवाना झाल्या। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाली आणि याबरोबरच एक वेगळी आणि महत्त्वाची राजकीय घडामोड म्हणजे भारतीय जनता पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते समरजित घाटगे यांनी आज शरद पवार यांची कोल्हापुरात भेट घेतली। त्याचबरोबर काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांचीही भेट घेतली। दोघांची भेट घेऊन त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय समरजित घाटगे यांनी घेतलेलाच आहे। त्यासाठी त्यांची उद्याच शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कागलमध्येच गैबी चौकात सभा होत आहे। या सभेत ते जाहीर प्रवेश करून याच सभेत शरद पवार त्यांचे कागल विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसुद्धा जाहीर करणार आहेत। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आणि घडामोडीनुसार समरजित घाटगे यांनी आज सकाळीच कोल्हापुरात सतेज पाटील यांचीही भेट घेतली। सतेज पाटील यांची भेट घेऊन आपण महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर करत आहोत आणि विधानसभा निवडणुकीसाठी आपला पाठिंबा आवश्यक आहे असे त्यांनी या भेटीदरम्यान सांगितल्याचे समजते। कागल विधानसभा मतदारसंघाचे गेल्या 5 वेळा आमदार आणि मंत्री राहिलेले हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगे यांनी दंड थोपटलेले आहेत आणि त्यानुसारच समरजित घाटगे यांच्या आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी म्हणजे शरद पवार यांची भेट आणि सतेज पाटील यांचीही भेट। या दोन महत्त्वाच्या घडामोडीनंतर समरजित घाटगे यांनी आजपासूनच निवडणुकीच्या लढाईसाठीची सज्जता दाखवून दिलेली आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।